शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आला आहे। एका जाहीर मेळाव्यात झालेल्या शब्दांच्या फैरीनंतर आता हा वाद उघडपणे समोर आलाय। शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावर थेट निशाणा साधत गंभीर टीका केली, तर त्याला आमदार किनीकर यांनीही तितक्याच आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिलं। या आरोप प्रत्यारोपांमुळे अंबरनाथमधील शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाला पुन्हा एकदा तापलेलं स्वरूप आलं आहे। शनिवारी अंबरनाथमध्ये झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यावर अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या GR बाबत नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला। हाऊसिंग बोर्डच्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याचा मुद्दा उपस्थित करत आमदार नेमकं करतात तरी काय, फक्त फार्म हाऊसवर जाऊन बसतात असा टोला त्यांनी लगावला। आपण गप्प बसून चालणार नाही आणि या नगरपालिकेमध्ये सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवलं पाहिजे। आज आपण फक्त आणि फक्त राजू वाळेकर यांनी उठवलेला आवाज की अनधिकृत होल्डिंग अंबरनाथ शहरात आहे, 5 कोटी रुपये दंड त्या होल्डिंगचा लावलेला आहे, असं असताना ते होल्डिंग काढले जात नाहीत। आपला गटनेता काही बोलत नाही, आपले नगरसेवक काही बोलत नाहीत, आपले आमदार साहेब तर त्यांच्याविषयी मला काही बोलायचं नाही। लांडगे साहेबांसमोर त्यांना मी वैयक्तिक एकदा भेटल्यावर सांगेन काय चाललंय अंबरनाथ शहरामध्ये। 2011चा GR आता दाखवून झोपडपट्टीवासियांना काय भूलथापा मारणं, त्याचबरोबर आमच्या हाऊसिंग बोर्डचे 192 लोक, त्यातले 20 तर मेले बिचारे, अजूनही बेघर आहेत, त्यांना भाडं सुद्धा मिळत नाही। 15 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवणारा आमदार आमचा, मी खरं त्यांना शाबासकी देईन की पुढच्या वर्षी ह्या पावसाळी अधिवेशनाआधी त्या 192 लोकांना जर घरं मिळाली तर मी स्वतः जाऊन त्यांचा सत्कार करेन आणि त्याच्यासोबत आणखी 15 वर्ष लागली हो, अजून त्यांना घर मिळत नाही। इथे मला वाटतं आपल्या काही शिवसैनिक पण आहेत, ते इथे आहेत, त्यांचीही घरं इथे त्याच्यामध्ये आहेत। का असं होत आहे, काय करताय ते? संध्याकाळी फक्त फार्म हाऊसवर बसणं असं चालणार नाही। याच वेळी गटनेते रवी करंजुले यांच्यावरही अनधिकृत होर्डिंगच्या मुद्द्यावर मौन बाळगल्याची टीका करण्यात आली। या टीकेनंतर आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांनी रविवारी नाव न घेता जोरदार प्रत्युत्तर दिले। ज्यांना GRची माहिती नाही त्यांनी आधी त्याचा अभ्यास करावा असं सांगतानाच काही लोकांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, मला आणि काही नगरसेवकांना निवडणुकीत पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र जनतेने कोणाची कुवत किती आहे हे दाखवून दिलं, अशा शब्दात त्यांनी पलटवार केला। फार्म हाऊसवरील टीकेलाही किनीकर यांनी वैयक्तिक पातळीवर उत्तर देत आम्ही कार्यकर्त्यांना गावी पाठवून त्यांच्या कुटुंबियांसोबत बैठका घेत नाही अशी टिप्पणी केली। त्यांच्या या वक्तव्याचीही राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। ज्यांनी कोणी बोलले आहेत ते अज्ञानी आहेत। त्यांना 2011 पूर्वीचा GR, 2000 पूर्वीचा GR, जे काही GR आहेत ते वाचायला सांगा आणि 25 मार्च 2026चा एक GR आहे तोही वाचायला सांगा। महाराष्ट्र शासनाने, मी तर देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मी खूप खूप आभार मानतो की त्या आम्ही अनेक वेळा सभागृहामध्ये जे झोपडपट्टी धारक आहेत, जे प्रायव्हेट जागेवरती आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर, काय रिझर्वेशनच्या जागेवरती आहेत, त्यांना रेग्युलायझेशन करून त्यांची घरं त्यांच्या नावा करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो। तर महाराष्ट्र शासनाने 25 मार्च 2026ला एक GR काढलेला आहे, तो त्यांना वाचायला सांगा। कलेक्टर साहेबांना जाऊन कलेक्टर साहेबांकडे जाऊन बसून बघा आणि आमच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा तुम्ही अपमान नका करू की दिशाभूल करणं हे ते। आज महाराष्ट्र शासन लोकांच्या हिताचं जे काम करते ते करत आहेत। राहिलं म्हाडाचे घराचं आहे, हा म्हाडाच्या घराचा जे काही प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षापासून मी मांडतो आहे, त्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाही माहीत आहेत,
आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनाही माहीत आहे आणि हे काही कोणी होऊ नये म्हणून कोणी प्रयत्न करतात ही त्यांना माहीत आहे. त्यामुळे आम्हाला शिकवण्यासाठी शिकवू नका. तुम्हाला अंबरनाथच्या लोकांनी तुमची किती कुवत आहे, तुमची कोणती जागा आहे ही दाखवलेलं आहे. आता आम्हाला तोंड उघडायला देऊ नका, कारण का लोकांच्या हिताचं आम्ही काम करतोय. आज खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ह्या अंबरनाथसाठी जे काय करतायत, जे काय केलेलं आहे ते लोकांनाही माहीत आहे. शिवसेनेने काय केले हे लोकांना माहीत आहे. लोकांना माहीत आहे कोणी लोकांनी खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न केले, आमदार साहेबांना पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, नगरसेवकांना काही लोकांनी पाडण्यासाठी किती प्रयत्न केले, परंतु कोणी पडलं नाही. पडायचे असेल ते पडलेत. मी काय तुमच्यासारखे कार्यकर्त्यांच्या बायका गावी पाठवून कार्यकर्त्यांच्या बायकांबरोबर मी काय मिटिंग घेतो का? दरम्यान शिवसेना गटनेते रवी करंजुले यांनीही वाळेकर यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. महासभेच्या कामकाजाचे अधिकृत मिनिट्स उपलब्ध असल्याचं सांगत अनधिकृत होल्डिंग्स नेमकी कोणाच्या कार्यकाळात लागली आणि त्यावर कोणाचे बॅनर होते असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गटनेता या नात्याने मला जे प्रश्न समोर येतात त्याबाबत मी सखोलपणे चौकशी आणि त्याबाबत मी वेळोवेळी बोललेलो आहे. आणि हे याचा दाखला कोणाला द्यायचा आहे? मला ते सभागृहामध्ये जे सदस्य आहेत त्यांना माहिती आहे गटनेता किती बोलतो आणि काय ते कसं बोलतो. ते अनधिकृत होल्डिंग हे कोणाच्या कार्यकालामध्ये लागलेत आणि त्याच्यावरती कोणाचे बॅनर लागत होते याची पण चौकशी आणि त्याच्यावरती काय दंडात्मक कारवाई आहे तो विषय यापुढे घेऊन आपण घरामध्ये बसून जो आरोप माझ्यावरती झाला आहे तो यापुढे होणार नाही. त्याच्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेचं सर्वसाधारण सभेचं चित्रीकरण हे थेट प्रक्षेपण त्याचं व्हावं अशी मी उद्याच मागणी करणार आहे. एकूणच आरोप प्रत्यारोप, वैयक्तिक टोले आणि जहरी शब्दांनी अंबरनाथमधील शिवसेनेतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. हा वाद आता इथेच थांबणार की आणखी तीव्र होणार? पक्षाचे वरिष्ठ नेते यात मध्यस्थी करणार की संघर्ष अधिक चिघळणार याकडे आता अंबरनाथकरांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्याय दरबार, अंबरनाथ.